नमस्कार मित्रांनो, मी आज आपल्यासमोर माझ्या आयुष्यामध्ये जे अनेक मित्र मिळाले त्यातील माझे जिवलग मित्र, अशा अनेक मित्रांची ओळख माझ्या या चॅनलद्वारे मी करणार आहे. आजचे माझे जे मित्र आहेत ते न्हावी गावचे निवृत्ती लोहमकर. हे गेले 45 वर्षे यांचे माझे संबंध आहेत. हे माझे जिवलग मित्र झाले कसे ते थोडक्यात सांगतो. 1981ला मी पुणे स्टेशनला बसमधून प्रवास करीत असताना त्या बसमध्ये हे लोहमकर साहेब मला भेटले. त्यावेळी ते राजा बहादूर मिलचे मॅनेजर होते. आमची दोस्ती अशीच वाढत गेली. दुसरं म्हणजे त्या काळात मी शिवाजी महाराजांची 70 चित्र वॉटर कलरमधून तयार केली होती. ती चित्र घेऊन मी अनेक लोकांच्या दारात गेलो त्याचे प्रदर्शन भरवा, कारण माझ्याकडे आर्थिक तसा सोर्स नव्हता. जे कलादालन आहेत त्यासाठी लागणारे जे भाड्याचे पैसे माझ्याकडे नव्हते. पगार मला कमी होता. अनेक ठिकाणी मी स्पॉन्सरशिपसाठी हिंडत होतो, पण मला कुणीच दाद दिली नाही. एक दिवशी या सरांना मी बोललो की ही चित्र मला प्रदर्शन भरवायचं आहे, आपण काही करू शकता का? त्यावेळी ते हॉटेल पर्लमध्ये मॅनेजर होते. दिलीपराव बोरावक यांचं ते हॉटेल आहे. ते म्हणले आपण आमच्या साहेबांना विचारू आणि ती चित्र तिथं घेऊन या. मग त्यातली शॅम्पल वाईज अशी 10 चित्र मी घेऊन गेलो. सायकलवर गेलो. मागे एका कॅरेजला ती बांधली होती आणि ती चित्र पाहून दिलीपराव बोरावके भारावून गेले. आणि त्यांची एक संस्था होती शिवाजियन्स. या संस्थेद्वारे काजोलचे चुलत आजोबा कर्नल समर्थ हे त्या संस्थेचे चितारी आर्ट गॅलरीचे संस्थापक होते. आणि त्यांच्यामार्फत पुण्याला नेहरू मेमोरियल हॉलमध्ये 1995ला माझं पहिलं प्रदर्शन या लोहमकर साहेबांमुळे सादर झालं. मी त्यांच्या उपकारातून अजूनही उतराई झालेलो नाही. म्हणून माझ्या या मित्राला प्रसिद्धी द्यावी, त्यांचं जीवन कसं घडलं याबद्दल मी माहिती आपल्यासमोर सादर करीत आहे. सर, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे. तुमच्या जीवनाची कथा मला 10-15 मिनटात सांगायची. तुमचा जन्म कुठे झाला? बोहर तालुक्यातील आळंदी गावी आमच्या मामाच्या गावी जन्म झाला. बरं. तुमच्या कुटुंबात किती लोक होते? आमच्या हो. 4 लोक होते. आई वडील? आई वडील आणि आम्ही 4 भावंड. अच्छा. तुमचा व्यवसाय शेतीचा होता का? वडिलांचं म्हणजे पारंपरिक शेतीच करत होते, करत आलेलो आहोत. तुमचं प्राथमिक शिक्षण कुठं झालं? प्राथमिक शिक्षण आमच्या न्यू इंग्लिश स्कूल न्हावीमध्ये झालं. आणि नंतर हायस्कूलला कुठं आला? तिथेच आमच्या तिथेच न्हावी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं तिथे हायस्कूल होतं. तिथे मी 11वी झालो. अच्छा. नंतर कॉलेजला आपण कुठं आला? मी शाहू कॉलेजला आलो. बरं. शाहू कॉलेज नंतर SP कॉलेजला गेलो सेकंड इयरला. हो.
नंतर शाहू कॉलेजला आल्यानंतर पहिल्यांदा शाहू कॉलेजला होते. हो तिथं तुम्हाला गुणवंत प्राध्यापक कोणी भेटले असतील ना? हो विनादेव म्हणून डॉक्टर विनादेव म्हणून भेटल्या. अच्छा अच्छा. अत्यंत हुशार. त्यांचं मला सहकार्य भरपूर झालं. आणि इतर दुसरे? ताकवले सर होते. अच्छा. नंतर भोसले सर होते जे विद्यापीठामध्ये होते. बरं. ते विद्यापीठामध्ये करून इकडे पार्ट टाइम इकडे करायचे. तुम्हाला ताकवले साहेब. अच्छा. मी असं ऐकलंय की तुम्हाला खेळायची आवड होती. मी सगळ्यात म्हणजे एक कबड्डी कॅप्टन होतो, व्हॉलीबॉल कॅप्टन होतो, तगापावर कॅप्टन होतो. बॉक्सिंगची मला फार लहानपणापासून आवड होती. त्याच्यामध्ये मी कॉलेज कॉलेजमध्ये सगळे ह्याच्यापर्यंत पंजाबमध्ये मी खेळलो. अरे वा. हां. मग तिथं तुम्हाला प्रतिस्पर्धी चांगले मिळाले असतील. नाही फार म्हणजे निग्रो निग्रो मिळाले. हं. बाकी तुम्हाला सांगतो सरदारजी मिळाले. बरं. आणि हकीकत अशी हं. की बलाढ्य होते ते सगळे. हं. आणि आमच्या त्या धुमचक्रीमध्ये हं. त्यांनी आमचे समोरचे 4 दात पाडले. आम्ही एकाचा डोळा बाहेर काढला. अरे बापरे. म्हणजे एवढ्या ह्याच्यामध्ये मला ती बॉक्सिंग चॅम्पियनशिप मिळाली. तुमच्या नाकावर सुद्धा मार बसला म्हणे त्यावेळी. हे पहा ना, नाकाचं हाडच नाही आहे नाकाचं. अरे बापरे. मग तुम्ही M.A. मराठी कुठं केलं? M.A. मराठी पुणे युनिव्हर्सिटी. अच्छा अच्छा. तुमची जन्मतारीख किती? 1/9/1950. म्हणजे आत्ता तुमचं वय किती आहे? आता 76. 76. नंतर कॉलेजमधून M.A. मराठी झाल्यावर हो तुम्ही मराठीचा पूर्ण अभ्यास केला. हो. कारण तुमच्याबरोबर मी नेहमी गप्पा मारताना हां. तुम्हाला जुन्या कविता, काही लेख याची मी चर्चा तुमच्या तोंडातून ऐकत असतो. बरं. तुम्ही कलेचे मग तुम्ही प्राध्यापक का नाही झाले? प्राध्यापक काही काळ गेलो, पण माझं तिथं मन काय रमलं गेलं नाही. बरं. लहानपणापासून आम्ही 3 भाऊ. हं. एक ध्येय होतं की थोरले बंधू आहेत ते टीचर होते, म्हणजे देशातल्या विद्यार्थ्यांना घडवणार ते. हं. हं. आणि मी जो आहे तो PSI होणार होतो. बरं बरं. ते ध्येय हे करून मी नाशिकला गेलो होतो. उंची मला मिळाली नाही. अच्छा अच्छा. त्यामुळं मला ते तिथून यावं लागलं. सगळ्या लोकांना पाहुण्या रावळ्यांना सांगितलं आता मी स्टार लावून येणार. बरं. आणि मग मी आल्यानंतर पुण्यामध्ये एका हॉटेलमध्ये सुसाईड करायचं ठरवलं, आत्महत्या करायची. एक अधुरी कहाणी म्हणून रात्रभर लिहिलं की माझी ही स्वप्न होती, मला ते मिळालं नाही, त्यामुळे मी नर्वस आहे. हं. आणि नंतर बंधू आले कसं काय केली आणि त्यांनी खिशामध्ये ती डायझोनची बाटली पाहिली. त्याच्यामुळं मी वाचलं गेलो, नाही तर मी त्यावेळेसच जीवन संपवलं असतं. बापरे, भयानक गोष्ट आहे. नंतर तुम्ही नोकरीला कुठं लागला? नंतर मी पुन्हा गेस्ट हाऊसला, नंतर जॉब नव्हता तर मग मी पुन्हा गेस्ट हाऊसला लागलो. पुन्हा गेस्ट हाऊस म्हणजे कलाकारांचं आगरच हा हो. हा आराम. सगळे कलाकारांचं तिथं मोठं ते बसतानाच होतं. दादा कोंडके, अशोक सराफ, मराठी फिल्ममधले सगळी मंडळी, गणपत पाटील, सगळे टोटली तिथं आम्ही मॅनेजर असल्यामुळं त्यांच्या जेवणाची राहण्याची मी सगळी सोय करायचो. मग ते त्यांनी कुणी तुम्हाला असं चित्रपटात कोणी ऑफर दिली का? हो हो हो. हां. ते जे काय नाव विसरलो मी रे ते, चारुदत्त सरपोतदार म्हणून हं. भालजीनाथ पेंढारकर नाही ते काय ते दुसरं. बरं तर त्यांनी मला मुंबईला जा म्हणजे असा स्टुडिओ आहे ते. बरं. तर त्यांचे बंधू म्हणले कुठं जात आहे, माझं हे कोण सांभाळणार, म्हणून जे राहून गेलो. चारुदत्त सरपोतदार त्यांचं सरपोतदार. पुन्हा गेस्ट हाऊस. पुन्हा गेस्ट हाऊस. म्हणजे तुम्हाला अनेक नटांच्या सानिध्यातून आयुष्य काढावं लागलं. हो हो बरं बरं. त्यावेळी नाना पाटेकर, हो. सगळे लोक, दादा कोंडके, मांढरे नाटकवाले, सूर्यकांत चंद्रकांत मांढरे, हो. हे नंतर सगळे अशोक सराफ, दादा कोंडके,
या सगळ्या नटांच्या सहवासातून तुम्ही जीवन जगला जीवन जगलो. आणि तुम्ही ते कलेचे रसिक असल्यामुळं त्यांच्यात रमून जात होता. हो हो यस. फक्त दुर्दैवाने तुम्ही त्या याच्यात गेला नाही, नाही का? हो हो. तुमचं लग्न किती साली झालं? 1979. तुमची पत्नी कुठली? डॉक्टर के.एस. फरांदे राहुरी कृषी विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. म्हणजे नास फरांदे जे सभापती होते त्यांचे बंधू. त्यांच्या कुटुंबात तुमचा त्या मुलीबरोबर विवाह झाला. हो हो. किती साली? 1979 साली. दुर्दैवाने त्यांच्या पत्नीचं निधन किती साली झालं? 2010 मध्ये. अच्छा अच्छा, 2010ला. हा. तरी पण ही व्यक्ती सगळ्या दुःखावर मात करून जीवन जगते, याचं मला फार मोठं आश्चर्य वाटतं. मी नेहमी त्यांना भेटत असतो. आता आपण कुठं नोकरीला आहात? आता मी राजलॉज म्हणून आहे, तिथं मॅनेजर म्हणून आहे. दिलीपराव बोरावकांच्या राजलॉजमध्ये मॅनेजर आहेत. हो. आणि विशेष म्हणजे तुम्ही सकाळी किती वाजता उठता? मी सकाळी 4ला उठतो. आणि मी असं ऐकलं तुम्ही थंड पाण्यानेच आंघोळ करता? हो हो. किती थंडी असो काय असो. अरे बापरे. हो. आणि तुम्ही भक्ती मार्गात सुद्धा आहात असं मी ऐकले. हे आमचे हे आमचे जे गुरु आहेत, कलावती आई, हे बेळगावच्या आहेत. सगळं ऑल वर्ल्डमध्ये त्यांचे आता मोठ्या प्रमाणात त्यांचं म्हणजे प्रसिद्धी मिळालेली आहे त्यांना. आणि त्यांच्यावर आता एक पिक्चरसुद्धा येतो आहे. असं ना? हां. मग त्यांच्या मंदिरात तुम्ही सकाळी 7 ते 8:30 पर्यंत तिथं असतो. इथून मी बसने हडसरवरून टिळक रोडला जातो. टिळक रोडवरून नवी पेठेमध्ये जातो आणि त्या मंदिरामध्ये 7 ते 8:30 पर्यंत असतो. तिथून परत मग शिवाजीनगरला मग तिथं लॉजवर ड्युटीवर जातो. चांगल्या लोकांच्या सानिध्यातून हां. तुमचं आयुष्य घडलेलं आहे. हो हो. आता मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सामाजिक कामं आतापर्यंत काय काय केली? आता मी आमच्या गावाच्या दृष्टिकोनातून सगळे जे आमच्या कोऑपरेटिव्ह पद्धतीने शेती करायची होती म्हणून मी इथं पुण्यामध्ये मीटिंग घेतल्या, गावामध्ये मीटिंग घेतल्या. सगळ्या लोकांचं मीटिंग घेतल्यानंतर ठरलं की बाबा तुमच्या गावामध्ये विहिरी किती आहेत आणि सगळं क्षेत्र किती आहे, त्या दृष्टिकोनातून कोऑपरेटिव्ह पद्धतीने एक्सपोर्ट करायचं होतं की 50 एकर भेंडी, 50 एकर टोमॅटो, असं करून ते एक्सपोर्ट करायचा माझा मोठा प्लॅन होता. इतर काही सामाजिक कामं तुम्ही केली का? इतर काही लोकांचे लग्न विवाह जुळवणे? हो हो हो. बरोबर. मग याच्यात तुमचं आयुष्य सुखात चाललेलं आहे? हो, अगदी आनंदात. म्हणजे तुम्हाला कुठलंही दुःख नाही आहे, पत्नी जरी नसली तरी तुमचं जीवन सुखी आहे. तर मित्रांनो, अशी मूर्खावेगळी माणसं आपल्या आयुष्यामध्ये येतात. त्याच्यातील हे निवृत्ती लोहमकर, महात्मा फुल्यांचे वंशज म्हणा, त्यांचेच कार्य ते पुढं चालवित आहे. अशा मूर्खावेगळ्या माणसाची मी मुलाखत या ठिकाणी घेतलेली आहे. तरी मी आता इथंच थांबतो. तरी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.